सिंधुदुर्गात अनेक रस्ते जे आहेत ते खड्डेमय झालेले आहेत आणि जर आपण पाहिलं तर मालवण कुडाळ हा जो राज्यमार्ग आहे हा देखील खड्डेमय झालेला आहे। यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे तो आक्रमक झालेला पाहायला मिळाला आणि याचं नेतृत्व केलं ते माजी आमदार वैभव नाईक आपल्या सोबत आहेत। आपण आज बैलगाडीचा वापर करून आज हे आंदोलन करताय, काय सांगा? खरं तर हा रस्ता गेले वर्षभर पूर्णपणे खराब आहे। पावसामध्ये या रस्त्यावर अनेक अपघात झालेत, अनेक तरुण मृत्युमुखी पडलेत आणि सत्ताधाऱ्यांना ह्याचं कुठलंही अनेक वेळा सत्ताधाऱ्यांवर टीका करून सुद्धा जनतेने सोशल मीडियावर मीम्स करून सुद्धा सत्ताधारी लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे नाईलाज असता आम्हाला ह्या रस्त्याची अवस्था लोकांना दाखवावी लागली। आयोबी लगी एवढ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमदार असून देत, खासदार असून पालक फक्त घोषणा करतात। त्यांनी जमलेले मॅनेजर फक्त लोकांना आमिष दाखवत आहेत। आता त्यांना निवडणुकी फक्त आमिषावर निवडणुकी जिंकण्याचं त्यांना एक तंत्र मिळालंय आणि त्यामुळे अशा सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे। त्याला त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी आजचं आमचं हे आंदोलन आहे। नेमका बैलगाडीचा वापर कशासाठी केला? खरं तर आपण बघितलं असाल की या रस्त्यावर आता गाडी चालवण्याची अवस्था राहिली नाही, चालण्याची अवस्था नाही, म्हणून या ठिकाणी बैलगाडीची आम्ही या टाकली। संपूर्ण जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे। पालकमंत्री निधी मंजूर करतायत असं सांगतात, मात्र सध्या वस्तुस्थिती पाहिली तर मात्र रस्ते सगळे जिल्ह्यातले खराब झालेले आहेत, काय सांग? नाही, खरं तर या रस्त्याचं नियोजन गेल्या वर्षी झालं पाहिजे, तर पुढच्या वर्षी रस्ते चांगले होतात, परंतु या सरकारकडे पैसेच नाहीत, तिजोरीमध्ये खटखटाट आहे आणि त्यामुळे फक्त हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर फक्त या घोषणा करण्याचं काम या ठिकाणी सरकार करतं। तर निश्चितच सरकार जे आहे ते फक्त घोषणा करण्याचं काम करते, मात्र प्रत्यक्षात कृतीत काही नाही। त्यामुळे हे आंदोलन करण्याची वेळ जी आहे ती शिवसैनिकांवर आलेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट चित्राज परब, विशाल रेवडेकर, जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग।